नमस्कार मित्रांनो, टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे। बघा, लोकसभा निवडणुकीबाबत हा एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। समजा एखाद्या उमेदवाराने जर समजा मतदान करण्यास नकार दिला, त्याची सहीसुद्धा घेतली, त्याला शाईसुद्धा लावली आणि त्यानंतर त्याने मतदान करायला नकार दिला, तर आपण काय करायचं त्यासंबंधी सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका। चला तर व्हिडिओ सुरू करूया। नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा, नियम 49 काय, मतदानास प्रतिबद्ध केलेले मतदार। प्रत्येक मतदाराने मतदानाच्या गोपनीयतेचे पालन केले पाहिजे व मतदान प्रक्रियेचा भंग करू नये। जर एखाद्या मतदाराने नेमून दिलेल्या मतदान प्रक्रियेचा भंग केला आणि तुम्ही तशी संबंधित सूचना दिल्या नंतरही त्या मतदाराने मतदान प्रक्रियेचा भंग केला तर नियम 49 यम अंतर्गत तुम्ही सदर मतदाराला मतदान करण्यास मनाई करू शकता। अशा मतदारास मतदान चिठ्ठी दिली असल्यास ती काढून घेऊन रद्द करावी। दुसऱ्या मतदान अधिकाऱ्याकडील मतदान नोंदणी नमुना 17 मध्ये शेरा करण्यास मतदान करण्यास परवानगी दिली नाही, मतदान प्रक्रियेचा भंग केला अशी नोंद घ्यावी। मतदार नोंदवहीतील नमुना 17 मधील त्या मतदाराच्या किंवा त्यानंतरच्या कोणत्याही मतदाराच्या अनुक्रमांकामध्ये कोणते बदल करण्याची आवश्यकता नाही। जो नंबर चालू आहे तोच नंबर राहू द्यायचा आहे। अशा मतदाराची नोंद नमुना 17 क भाग 1 नोंदवलेल्या मताच्या हिशोबामध्ये घ्यावायची आहे। त्यानंतर मतदानास नकार देणारे मतदार नियम 49 ओ सही अंगठा केल्यानंतर मतदानास नकार दिला तर काय करायचं। दुसऱ्या मतदान अधिकाऱ्याकडील मतदार नोंदणी नमुना 17 मध्ये नोंद घेण्यात आल्यानंतर व त्याने स्वाक्षरी किंवा अंगठा केल्यानंतर मतदान करण्यास नकार दिलास त्यास मतदान करण्यासाठी जबरदस्ती करू नये। नोंदवही 17च्या शेरा राखण्यात मतदान करण्यास नकार अशी नोंद घ्यावी। अशा शेरासमोर मतदाराची सही किंवा अंगठा घ्यावा, अनुक्रमांक बदलण्याची आवश्यकता नाही। नमुना 17 क 1 भाग 1 नोंदवलेल्या मताच्या हिशोबामध्ये अनुक्रमांक 3 वर नियम 49 ओ वर मतदान करण्यास नकार दिलेल्या रकान्यात त्याची नोंद घ्यायची आहे। जर कंट्रोल युनिटवर बॅलेट बटन दाबून मतदान यंत्र तयार असेल परंतु मतदाराने मतदानास नकार दिला तर नोंदवही 17च्या शेरा राखण्यास मतदान करण्यास नकारची नोंद घ्यावी व शेऱ्यासमोरील मतदाराची सही किंवा अंगठा घ्यावा, अनुक्रमांक बदलण्याची आवश्यकता नाही व पुढे येणाऱ्या मतदानास मतदान करण्यास अनुमती द्यावी। म्हणजे समजा आपण त्याला बॅलेट दिला आणि त्याने नंतर नकार दिला तर त्या शेरा राखण्यात त्याने मतदान केल्यास नकार असं लिहायचं आणि सही घ्यायची आणि पुढचा जो मतदार पुढचा येणार आहे त्याला ते बॅलेट देऊन त्याला तेच बॅलेट त्याच्या मतदारासाठी वापरायचं आहे। जर असा मतदार शेवटचा मतदार असेल आणि कंट्रोल युनिटवर बॅलेट दिले गेले असेल तर नोंदवही 17च्या शेरा राखण्यात नोंद घेऊन मतदान अधिकारी क्रमांक 3 ने कंट्रोल युनिट बंद करावे व कंट्रोल युनिटपासून व्हीपॅट वेगळे करावे। नंतर कंट्रोल युनिट सुरू करून क्लोज बटन दाबावं। जर समजा तोच मतदार शेवटचा आहे आणि त्यानं आता बॅलेट दिलं आणि त्यानं मतदान केलं नाही तर आता काय करायचं, तर सरळ मशीन बंद करायची आणि व्हीपॅट आणि कंट्रोल युनिट वेगळं करायचं आहे आणि नंतर आपल्याला क्लोज बटन दाबायचं आहे। अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे ही आपल्याला समजली असेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।